संत समागम एखादी परी भावे त्यांचे द्वारे श्वानयाते ते राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला संत संगतीचं महत्व पटवून देतात. विठाला 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 विठाला. श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला संतांची संगत काय आहे ती पटवून देतात. संगत मानवाच्या जीवनामध्ये खूप महत्वाची. का तर ही सृष्टीची निर्मिती करत असताना हे जग बांधत असताना या भगवान परमात्म्यानं 3 गोष्टी केल्या. कोणत्या 3 गोष्टी केल्या? उत्पत्ती, स्थिती आणि लय. तुम्हा आम्हाला उत्पन्न केलं त्या देवानं, तुम्हा आम्हाला स्थिर केलं. कसं? आडनाव दिलं, तुम्हाला नाव दिलं, तुम्हाला गाव दिलं, तुम्हाला भावकी दिली, मामा दिला, मामी दिली, सगळे नातेवाईक देऊन तुम्हाला स्थिर केलं त्या देवानं. आणि शेवट या मृत्यू लोकातून घेऊन जायची जबाबदारी सुद्धा महाराज त्या देवाचीच आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज आत्तापासूनच आम्ही त्या शेवटच्या लयाची म्हणजे शेवटच्या दिवसाचं टेन्शन घेऊन बसू का? अजिबात नाही. तर त्या भगवान परमात्म्यानं तुम्हा आम्हाला उत्पन्न केलं आहे. कशासाठी? तर संतांच्या संगतीत जाऊन देव काय आहे देवाची अनुभूती तुमच्या मनामध्ये तुमच्या हृदयामध्ये यावी यासाठी तुम्हाला जन्माला घातले. देव पहावया गेलो आणि देवची होऊनी ठेलो अशी अनुभूती आपल्या जीवनामध्ये स्वतःला आली पाहिजे. काय झालं, एक छोटंसं खेडं होतं आणि त्या खेड्यामध्ये विविध जाती धर्माची लोक गुण्या गोविंदानं राहत होती. एकदा काय झालं, त्या गावामध्ये शेजारच्या गावातून एक व्यक्ती त्या गावामध्ये आला आणि चौकात आल्यानंतर 2 म्हातारी माणसं चौकामध्ये पारावरती बसली होती. तुम्हाला माहिती आता. आणि पारावरती बसलेली होती. तो शेजारच्या गावातून व्यक्ती आला होता. धोतर परिधान केलं होतं, सदरा घातला होता, डोक्यावरती टोपी घातली होती, कपाळावरती गंध लावला होता. तो कोण असावा? वारकरी असेल हो. हे वारकरी असण्याचे निशाण आहे. धोतर घातल्यानंतर, टोपी घातल्यानंतर, कपाळावरती अबीर बुक्का लावल्याच्या नंतर तो कोण आहे? वारकरी असावा. तो व्यक्ती आला आणि त्या पारावर बसलेल्या म्हाताऱ्या माणसांना त्यांनी विचारलं, हो तुमच्या गावात कुंभार आहेत का? कुंभार. ते म्हातारी म्हटले, अहो महाराज. त्यांनी महाराज म्हटले, महाराज आमच्या गावात सगळी लोक गुण्या गोविंदानं प्रेमानं राहतात. सगळी जाती धर्माची लोक मोठ्या प्रेमानं राहतात. सगळी लोक आमच्या गावात आहेत. विचारलं काय होतं? कुंभार आहे का? हो किंवा नाही सांगायचं पण विषय संपवायचा. मग शब्दाला शब्द जोडायला सुरुवात झाली. म्हटले, अहो कुंभाराचं घर सांगा की. त्या कुंभाराचं घर कुठं आहे हे सांगत असताना त्या म्हाताऱ्या माणसांनी त्या व्यक्तीला सांगितलं, हे बघा सरळ गावाच्या वरचाळीला जा आणि वरचाळीला गेल्याच्या नंतर एक चढ लागेल. तो चढ क्रॉस करून गेल्याच्या नंतर एक कौलारू घर आहे आणि त्या कौलारू घराच्या बाहेर गाडगे मडके पडलेले दिसतील, गणपती बाप्पा दिसतील. तुमच्या लक्षात येईल हे घर कुणाचं आहे? कुंभाराचं आहे. आणि मग तुम्ही कुंभाराला हाक माराल, तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. जाता जाता म्हातारा तेवढ्यावर गप बसतं नाही. म्हाताराने विचारलं, होय हो काय घ्यायचंय? काय नाही म्हटले, मला एक माठ खरेदी करायचा आहे, मला एक डेरा खरेदी करायचा आहे. माहिती आहे ना तुम्हाला माठ? एक डेरा खरेदी करायचा आहे. अहो आहे का तुमच्या कुंभाराकडं? अहो आहे का म्हणून काय विचारताय? आता उन्हाळा सुरू होणार आहे. अहो चांगले माठ नवीन तयार करून ठेवलेत. कोण म्हणतंय? अजून इथंच आहेत ते, कुंभाराच्या घरी पण गेले नाहीत. कुंभारानं काय काय बनवलं हे गावातल्या लोकांना चांगलं माहिती आहे. तो असणारा व्यक्ती कुंभार दादाच्या घराच्या बाहेर गेला आणि हाक मारली, ओ कुंभार दादा आहे का? कुंभार पळत पळत बाहेर आला. साधारणतः फेब्रुवारी मार्चची घटना असावी. उन्हाळ्याला सुरुवातच होणार. काय पाहिजे म्हटले? काय नाही म्हटलं, मला एक माठ खरेदी करायचा आहे, मला एक डेरा खरेदी करायचा आहे. आहे का तुमच्याकडं? आहे का म्हणून विचारल्यानंतर म्हणला, हो या उन्हाळ्यात पहिलंच भुवानीचं गिराईक आहे म्हटला. चांगले नवीन तयार करून ठेवलेत. एखादा देता का मला? अहो देता का म्हणून काय विचारता? म्हटला मागं चला. घराच्या मागच्या बाजूला घेऊन गेला. बरेच डेरे बरेच माठ तयार करून ठेवले होते. म्हणला, हे बघा या उन्हाळ्यातलं पहिलं गिराईक आहे. मी माझ्या हातानं माठ डेरा तुम्हाला देणार नाही. तुम्हाला आता चॉईस आहे, तुम्हाला निवड आहे. तुम्हाला जो पाहिजे तो तुमच्या हातानं घ्या. मी माझ्या घरात कामं काहीतरी करत बसतो. तो असणारा कुंभार दादा घरात निघून गेला. आता चॉईस दिली आहे, निवड दिली आहे. बरं झालं तो पुरुष होता. त्या जागेवर महिला असती तर 100 मडकी खाली घेतली असती.
त्यानं सरासरी 5-10 मडकी खालीवर करून बघितली, त्यातला एक डेरा, त्यातला एक माठ त्यांनी बाजूला काढला आणि तो माठ घेऊन तो व्यक्ती त्या कुंभाराच्या जवळ गेला. म्हटला, कुंभार दादा, हा माठ मला खूप आवडलाय, हा माठ मला द्या, किती पैसे द्यायचे? असं विचारल्याच्या नंतर कुंभार दादा म्हटला, बाबा तो माठ चांगला आहे का, कसा आहे मला बघू द्या, नाही तर तुम्ही आज घेऊन जाणार उद्या परत माघारी घेऊन येणार, असं नको. तो माठ नीट निहाळत असताना, माठ बघत असताना माठ उलटा केल्यानंतर कुंभाराच्या लक्षात आलं की माठ खालच्या बाजूनं चिरटला होता, चांगला चिरटला होता. कुंभार म्हटला, काय माणूस आहे, एरवी आम्ही चिरटलेला काळं करून कसं तरी विकत असतो, ह्याला चांगली निवड दिली, ह्याला चॉईस दिली, बाबानं चिरटलेला बाहेर काढलाय. अहो म्हणला, दादा हा माठ चिरटलाय, चांगला घेऊन जा की. नाही म्हटला, मला सगळ्यात जास्त हाच आवडलाय, द्यायचा असेल तर हाच द्या. अहो म्हणला, असं करू नका, गावातले लोक काय म्हणतील. शेजारच्या गावातनं एक व्यक्ती आला आणि कुंभारानं त्याला फसवलं. म्हटलं, असं करू नका हो, एवढे चांगले माठ तयार करून ठेवलेत, ह्यातला चांगला एखादा माठ घेऊन जा. नाही म्हटला, तुम्हाला द्यायचा असेल तर हाच द्या, नाहीतर चाललो दुसऱ्या गावाला. तो कुंभार दादा त्याला म्हणतोय, हे बघा, माठ घेऊन जा, पण गावात कोणाला सांगू नका मी दिलाय म्हणून, तुम्हाला घेऊन जायचं तर जरूर घेऊन जा. त्या व्यक्तीनं तो माठ घेतला, आपल्या पिशवीमध्ये भरला आणि माठ घेऊन आपल्या घरी गेला. संगत सांगतोय मी तुम्हाला, ऐका. आणि तो माठ घरी घेऊन गेल्याच्या नंतर, चिरटलेला डेरा घरी घेऊन गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीनं तो डेरा स्वच्छ धुतला, सुचिरभूत केला. आणि डेरा स्वच्छ धुतल्याच्या नंतर त्या डेऱ्यामध्ये पाणी भरलं आणि तो पाणी भरलेला डेरा घेऊन तो व्यक्ती आपल्याच गावातील एका मंदिरात गेला. ते मंदिर होतं भगवान शंकरांचं. भगवान शंकराच्या मंदिरात गेला आणि मंदिरात गेल्याच्या नंतर भगवान शंकराच्या मंदिराची खूण एकच आहे, काय तर ती पिंड. त्या पिंडीच्या वरच्या बाजूला बघा, आपण काहीतरी बांधलेलं असतं बघा, पाणी अखंडित सोडण्यासाठी. त्या व्यक्तीनं काय केलं तर त्या असणाऱ्या पिंडीच्या वरच्या बाजूनं तो माठ बांधला, माठाच्या वरच्या बाजूनं दोरी बांधली, दोरी वरच्या दिशेनं घंटीला अडकवली आणि ज्या ठिकाणी माठ चिरटला होता बरोबर त्याच ठिकाणी छोटंसं छिद्र त्या व्यक्तीनं पाडलं. माठ निर्जीव आहे, त्याला ऐकता येत नाही, त्याला बोलता येत नाही, त्याला हसता येत नाही, फक्त निर्जीव माठ एका चांगल्या व्यक्तीच्या, संत विचारांच्या व्यक्तीच्या संगतीत गेला. म्हणून भगवान शंकरांची सेवा करण्याची सुवर्ण संधी महाराज त्या व्यक्तीला मिळाली. त्यामुळं आपण आपल्या जीवनामध्ये, मी मगाशीच बोलून गेलो, कोणाचं जरी नाही ऐकलं तरी चालेल, पण संतांचं मात्र ऐकलं पाहिजे. संत कसे आहेत? उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत.